विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 या अंकावरील प्रश्न तुम्हाला अवघड जातात का? चला तर मग सोप्या पद्धतीने आपण आज शिकणार आहोत एक्सरसाइज 6 मधला 7वा प्रश्न. पहा, हाऊ मेनी नंबर्स फ्रॉम 1 to 100 हॅव द सेम डिजिट इन द युनिट अँड 10 प्लेस. म्हणजे 1 ते 100 मध्ये सारख्या संख्या किती आहेत तुम्हाला ओळखायच्या आहेत. पहा, सारख्या संख्या काढताना तुम्हाला 1 ते 100 मधील सारखे अंक 10th प्लेस वर आणि युनिट प्लेस वर दोन्ही पण सेम डिजिट असले पाहिजे. मग अशा संख्या पहा, आपल्या 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99. अर्थातच तुमचा 11चा पाढा. पहा, 9 संख्या आहेत अशा, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचे उत्तर बरोबर आहे. पहा, 8वा प्रश्न, हाऊ मेनी 2 डिजिट नंबर हॅव 6 इन देम. म्हणजे 2 अंकी संख्येमध्ये 6 हा अंक किती वेळा आला आहे तुम्हाला विचारला आहे. एक अंक धरायचा नाहीये. 2 अंकी संख्येमध्ये एकच स्थानी 6 अंक असलेल्या संख्या पहा, 60, 26, 36, 46, 56, 66, 76, 86 आणि 96 अशा या 9 संख्या आहेत. आणि 6 हा दशक स्थानी असलेल्या संख्या म्हणजे दशक स्थानी म्हणजे काय तर 10th प्लेस वर. 10th प्लेस वर काय काय आहे? 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67 आणि 68, 69. यामध्ये 10 अंक आहेत 6चे. पहा, हे 10 आणि हे 9 असे मिळून किती झाले तुमचे? 19. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचे उत्तर बरोबर आहे. पहा, 9वा प्रश्न, हाऊ मेनी नंबर्स फ्रॉम 1 to 100 हॅव द डिजिट 0 ॲट द 10th प्लेस. म्हणजे 1 ते 100 या अंकांमध्ये 10th प्लेस वर 0 किती वेळा येतो असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि पर्यायामधून याचं उत्तर तुम्हाला ओळखायचे आहे. पहा, 1 ते 100 मध्ये एकच संख्या आहे जी 0 स्थानावर काय आहे? 10th प्लेस वर 0 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये 1 हे उत्तर आहे. असे स्कॉलरशिपचे, नवोदयचे IMP प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सक्सेस स्टडी हब अकॅडमीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.